संतोष देशमुख हत्या प्रकरण कृषी घोटाळ्याच्या आरोपांच्या नंतर मुंडेंचा पाय आणखी खोलात. कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टाकडून अंशतः मान्य. करुणा मुंडेंना प्रति महिना 1.25 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. धनंजय मुंडे आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाल्मिक कराडकडून मारहाण. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. पुरावा म्हणून मारहाणीनंतरचे फोटोही सादर. धनंजय मुंडेंना फडणवीसांचा फुल सपोर्ट. करुणा मुंडेंचा थेट निशाणा. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मुंडेंची पाठराखण केल्याचा आरोप. धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या करुणा मुंडेंना मुलगा सिशिवचा दणका. आईनेच वडिलांचा छळ केल्याचा सोशल मीडियावरून दावा. घरगुती हिंसाचारामध्ये अडकलेली व्यक्ती कॅबिनेटमध्ये कशी? मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा सवाल. तर दमानियांना कायद्याचं ज्ञान नाही, सदावर्तेंचा पलटवार. 10 रुपयावाली शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या बोजामुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट. कृषी साहित्य स्वस्तात खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा फोल. बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमधून उघड. अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांना फोन. 4 दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती. अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा. महायुतीच्या चांगल्या बातम्या चालवा. माध्यमांवरती AK-47 रोखत अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया. तर पिंपरीमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांना सज्जड दम. वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्या म्हणून बीडमध्ये होमगार्ड जवानाला मारहाण करणारे अटकेत. आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आम्हाला कोर्टात पुढे केस लढवायची नाही. एन्काउंटरच्या प्रकरणी सुनावणीच्या दरम्यान अक्षय शिंदेंच्या आईवडिलांची हायकोर्टामध्ये माघार. तर कोणाचाही दबाव नसल्याचं केलं स्पष्ट. नाशिकमधून 8 बांगलादेशींना अटक. बांधकाम साईट्सवरती सुपरवायझरच्या रूपामध्ये सापळा रचून बांगलादेशींना बेड्या. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची अमानुषपणे घर वापसी. परतीच्या प्रवासात तब्बल 40 तास हातापायाला बेड्या. भारतीयांनी सांगितले भीषण अनुभव. लोकसभेत परराष्ट्र मंत्र्यांचं निवेदन. नागपूरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा इंग्लंडवरती 4 गडी राखून विजय. शुभमन गिलची 87 धावांची निर्णायक खेळी. मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह हमासचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीमध्ये सहभागी. काश्मीर सॉलिडारिटी अँड हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स असं या बैठकीचं नाव. लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारामुळे निधन. वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास. उद्या अंत्यसंस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.